लाईव्ह अशोका न्यूज. शरद पवार गटाचे खासदार मोदींना डिलिमिटेशन बिल संदर्भात भेटायला गेलेत. याविषयी सुजातदादा आंबेडकर यांची प्रतिक्रिया. हे बघा, डिलिमिटेशनचं जे बिल होतं ते मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये लोकसभेमध्येच हाणून पाडलं होतं आणि त्याच्यामुळे काय झालंय की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनी इतर पक्ष फोडून स्वतःची आकडेवारी ही लोकसभेमध्ये वाढवायचा प्रयत्न केला. सर्वात पहिले आम आदमी पार्टी फोडलं, राघव चड्डा त्याचेच एक एक्झाम्पल दिसतात आपल्याला इथं. मग त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस फोडली. शायनी घोष आणि इतर खासदार म्हणजे नरेंद्र मोदींना एकेरी शिव्या देत होते ते आपल्याला नरेंद्र मोदींच्याच पक्षामध्ये आज आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला मग महाराष्ट्रात आले तर त्यांना माहितीये महाराष्ट्रातले पक्ष यांनी ऑलरेडी दोनदा फोडले, त्यांचं घरचंच काम आहे ते पक्ष फोडणं, तर त्यांनी परत उभाटाचा पक्ष फोडला. 6 खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हे डायरेक्ट शिंदे सेनेमध्ये गेले होते. आणि आपल्याला एक दिसेल की अजित पवारांचा जो पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे, भाजप या दोन पक्षांना आपण शेल कंपनी हा कसा नाव ऐकलंय, फंड फिरवायला शेल कंपनी वापरतात, तसं ह्यांना शेल पक्ष म्हणून वापरतात की पहिले खासदार ह्या शेलमध्ये जाऊ शेल पक्षातनं आपल्या पक्षात घेऊ, असं ते खासदार फिरवण्यासाठी हे दोन पक्ष ते शेल पक्ष म्हणून वापरतात. आणि ह्या परिस्थितीमध्ये आजच आपल्याला दिसेल की सुप्रियाताई 8 खासदारांना घेऊन जे नरेंद्र मोदींना भेटायला गेल्यात त्याची पण तुम्हाला लवकरच माहिती मिळेल की ते डिलिमिटेशन बरोबरच चर्चा करायला गेले होते. आणि डिलिमिटेशन झाल्यावर आपल्याला हे सुद्धा दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी कोणत्या बाजूनी मतदान केलं.